नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. राज्यामध्ये सध्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी बनलेला आहे. विरोधी पक्षांकडून या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी आकारलं जाणारं शुल्क आणि जे वाहनधारक 31 मार्च पर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आपल्या वाहनाला बसवणार नाहीत त्यांच्या विरोधात आकारली जाणारी दंडाची मोठी रक्कम याविषयी आवाज उठवत आहेत आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 मार्च 2019 नंतर RTO कडे रजिस्ट्रेशन झालेल्या प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं अनिवार्य केलेलं आहे. यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढणार आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यानुसार केंद्र सरकारने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं अनिवार्य केलेलं आहे. 31 मार्च 2019 नंतर देशभरामध्ये असलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे. या रजिस्ट्रेशन प्लेट जशी 2019 नंतरच्या वाहनांना बसवण्यात आली आहे तशी ती 31 मार्च 2019 पूर्वी रस्त्यावर आलेल्या सर्व वाहनांना ती बसवण्यात यावी असेही निर्देश आहेत. त्यानुसार देशभरातील अनेक राज्यांमधून सध्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्र सरकारने अशाच मोहिमेला सुरुवात केली असून 31 मार्च 2025 पर्यंत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असावी असं राज्य सरकारचे निर्देश आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने 2 खासगी कंपन्यांना नियुक्त केलेला आहे. त्या 2 खासगी कंपन्यांना या प्लेट बसवण्यासाठी 600 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. याशिवाय या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याच्या दरांमुळे खरा वादंग निर्माण झाला आहे. दुचाकी वाहनांना 450 रुपये दर आहेत, 3 चाकी वाहनांना 500 रुपये आणि 4 चाकी वाहनं व अवजड वाहनं यांना 745 रुपये असे दर आहेत. या दरांबाबतही आक्षेप कोणी घेतला नसता, परंतु सध्या महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारची हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचं अभियान सुरू आहे आणि त्यांनीही असेच खासगी कंपन्यांना याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. ते दर आणि महाराष्ट्रातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. गुजरात, आंध्र प्रदेश यांचे दर महाराष्ट्राच्या तुलनेनं निम्मे आहेत. झारखंडचे दर गुजरात आणि आंध्र प्रदेश पेक्षा थोडेसे जास्त आहेत. त्याच वेळेस महाराष्ट्राचा एकेकाळी भाग असलेल्या गोवा या राज्याचे दर ते महाराष्ट्राच्या दरांच्या 1/3 पेक्षाही कमी आहेत. मग गुजरात किंवा गोवा या राज्यांमधील परिवहन विभागाला 155 रुपये किंवा 200 रुपयामध्ये दुचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं शक्य होत असेल तर महाराष्ट्र सरकारला ते का होत नाही हा जनसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. जनसामान्यांची ही भावना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उचलून धरलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, या पक्षांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय लावून धरलेला आहे. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने 2 मुद्दे पुढे केलेले आहेत. ते म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे दर एवढे अधिक का हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट 31 मार्च 2025 पर्यंत न बसवल्यास त्या वाहनधारकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंड आकारणी केली जाणार आहे. आणि या दोन्ही मुद्द्यांना जनतेकडून प्रतिसाद मिळणार यात नवल नाही. खरं तर यात मोठी गंमत आहे. मनसे सारख्या पक्षांनी तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची गरजच काय असाही प्रश्न उपस्थित केला आहे. हा केवळ विरोधाला विरोध आहे, परंतु इतर पक्षांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे. गोव्यासारखं राज्य 155 रुपयामध्ये तुम्हाला दुचाकी वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून देत असेल तर महाराष्ट्र सरकारला त्यासाठी 400 ते 500 रुपये देण्याची गरज काय हा खरा प्रश्न आहे आणि तो रास्तही आहे.
या नंबर प्लेट ॲल्युमिनियमच्या असणार आहेत, त्यावर होलोग्राम असणार आहे, हाय प्रेशरच्या मदतीने त्यावर नंबर टाकला जाणार आहे आणि या नंबरमध्ये टॅम्परिंग केलं जाणार नाही, म्हणजे छेडछाड केली जाणार नाही. यामुळे वाहनांची सुरक्षा वाढणार आहे. चोरी गेलेलं वाहन नंबर प्लेट बदलून पुन्हा रस्त्यावरती आणता येणार नाही. अशा या प्रकारच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचे फायदे आहेत आणि हे फायदे जनसामान्यांच्या आणि प्रशासनाच्या हिताचे आहेत, यात कुठलाही संशय नाही. या योजनेला किंवा या नंबर प्लेट बसवण्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. या नंबर प्लेट बसवल्यामुळे वाहनांची चोरी थांबणार आहे का, असा बाष्कळ प्रश्न विचारण्याला काही अर्थ नाही. कारण कुठली एखादी गोष्ट केल्यानं तिच्यावर 100% आळा बसतो असं नाही. परंतु कोणी वाहनांची चोरी केलीच तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं वाहनांचे नंबर बदलून ती वाहनं सर्रास रस्त्यावरून धावताना दिसतात, तशा प्रकारची छेडछाड या नव्या नंबर प्लेटमुळे असणार नाही. ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. मुळात ही नंबर प्लेट बदलणं ही गरज सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ती बदलली आहे. त्याचा खर्च सामान्य वाहनधारकांच्या माथ्यावर का मारायचा? समजा सरकारला त्यातून लोकांकडून पैसे घेणे अनिवार्य असेलच, तर त्यांच्याकडून आवाच्या सव्वादाराने ती रक्कम का घेतली जाते, हा दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचा जो खर्च असेल, त्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेचा जो खर्च असेल, तेवढाच खर्च जर वाहनधारकांकडून घेतला तर कोणाची तक्रार असण्याचे कारण नाही. कोणीतरी एखादी कंपनी येते, अधिकाऱ्यांना भेटते, त्यामध्ये सर्वांचं डील ठरतं आणि त्या डील मधून त्याची किंमत ठरते आणि राज्यामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झालेल्या नसल्याच्या काळामध्ये या टेंडरला मान्यताही दिली जाते. हा खरा यामधला संशयाचा आणि कळीचा मुद्दा आहे. यामुळे राज्य सरकारनं याबाबतच्या सर्व चर्चांवरती पूर्ण विराम देण्यासाठी या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचे दर तातडीनं कमी करण्याची गरज आहे. सर्वात कमी दर 155 रुपये दुचाकी वाहनांसाठी गोव्यात आहेत आणि गुजरातमध्ये ते 200च्या आसपास आहेत. या दोन्हींचा एक मध्य काढून साधारणपणे महाराष्ट्र सरकारने याची जर किंमत ठरवली तर कोणाचाही विरोध असण्याचं कारण असणार नाही. महाराष्ट्र सरकारनं यामध्ये युगोचा विषय करू नये, कारण हा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. राज्य सरकारने किंवा राज्य परिवहन विभागाने दिलेल्या टेंडरनुसार महाराष्ट्रामध्ये 2019 पूर्वी नोंदणी केलेली साधारणपणे 2,10,00,000 वाहनं आहेत. त्यामध्ये 1,62,00,000 दुचाकी आहेत, 33,00,000 या 4 चाकी आहेत आणि उरलेले 15,00,000 वाहनं ही अवजड किंवा इतर स्वरूपाची आहेत. हा विचार केल्यास दुचाकी वाहनधारकांची संख्या ही सर्वात मोठी, म्हणजे 1,62,00,000 आहेत. दुचाकी वापरणारे हे सामान्य किंवा मध्यम वर्गातील लोक असतात आणि या लोकांवरतीच या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचा मोठा बोजा टाकण्याचं सरकारकडून ठरवलं गेलं आहे आणि ही गोष्ट अन्यायकारक आहे. ही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेली चूक दुरुस्त करण्याची या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना, परिवहन मंत्र्यांना संधी आहे आणि लोकभावना समजून ते हा निर्णय मागे घेतील आणि हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचे दर कमी करतील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.